विष्णूचे मोहिनी रूप. माघ पौर्णिमा आदिशक्तीच्या एका अवतार कार्याचे स्मरण करून देते. हे स्मरण भक्तांना दिलासा देणार आहे. समुद्र मंथनातून अमृताचा कलश बाहेर पडताच अमरत्व प्राप्त होण्यासाठी तो घेण्यास देव आणि दानव यांच्यात झटापटी चालू होणे. देव आणि दैत्य यांनी सागरांचे मंथन चालू केले. या मंथनातून एक एक दिव्य अशा वस्तू बाहेर पडू लागल्या. यातून उच्चश्रेव घोडे, हलाल, विष, अप्सरा आणि अमृताचा सुंदर कलश आला. हा कलश पाहताच देव आणि दैत्य झटापटी करू लागले, कारण अमृतत्व पिण्यासाठी अमरत्व मिळणार होते. या संकटातून पार होण्यासाठी विष्णूचे रूप धारण करताच, तिच्याकडे पाहताच दैत्य बाण हरपून जाणे आणि मोहिनीने देवांना अमृत पाजणे. दैत्य तसेच राहणे. भगवान विष्णूंनी युती काढली. त्यांनी एक सुंदर स्त्रीचे रूप घेतले. तिचे नाव मोहिनी. मोहिनीने आपल्या हाती कलश धरला. दैत्य तिच्याकडे पाहता पाहतच बाण हरपून गेले. मोहिनीने देवांना अमृत पाजले. दैत्य तसेच राहिले. मोहिनीने आपली माया टाकून हे संकट दूर केले. मोहिनी अंतर्ध्यान पावली. काही काळ गेला. भगवान शिवांना ते मोहिनी रूप पाहण्याची इच्छा झाली. ते विष्णूकडे आले आणि म्हणाले, भगवान आपले ते अलौकिक असे मोहिनी रूप दाखवावे. भगवान विष्णूंनी मान्यता दिली. शंकर आणि पार्वती तेथे असतानाच विष्णूने पुन्हा मोहिनी रूप धारण केले आणि ते त्यांच्या समवेत आले. शंकर ते रूप पाहून थक्कच झाले. त्यांचा भान जणू हरपला. विष्णू ते मोहिनी रूप पार्वतीमध्ये अंतर्भूत केले आणि ते अंतर्ध्यान पावले. शंकरांनी पार्वतीकडे पाहिले. ती मोहिनी रूपात दिसू लागली. शंकरांना फार आनंद झाला आणि ते तिला म्हणाले, तुझे नाव महालया शक्ती असे राहील. हीच महालय शक्ती देवी म्हणजेच महासादेवी. हिचा हा अवतार माघ पौर्णिमेला झाला. तिची आणखी एक कथा अशी की पृथ्वीवर मणी आणि मल्ल या नावाचे 2 राक्षस ऋषीमुनींना आणि देवांना त्रास देऊ लागले. आश्रम उजाड पडले. अध्ययन संपले. सर्वत्र अत्याचाराचा थैमान चालू होता. या अत्याचाराला आवर कोण घालणार? सर्व देव आणि ऋषीमुनी शिवलोकात गेले. तेथे भगवान शंकर पार्वतीसह आसनावर बसले होते. भगवान शंकराची ध्यान साधना चालली होती. पार्वती ध्यानरूपी होऊन शंकराशी तन्मय झाली होती. तिचे तेज अलौकिकरित्या वाढले होते. तिचे डोळे चंद्रबिंबाप्रमाणे चमकत होती. या दिव्य रूपासमोर सर्व देव ऋषीमुनी आले. त्यांनी भीषण अत्याचाराची सर्व कथा त्यांना ऐकवल्या. शंकर पार्वती हे ऐकून अत्यंत संताप्त झाले. भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचे भव्य रूप घेतले. पार्वतीने महासादेवीचे रूप घेतले. दोघांनी राक्षसावर हल्ला केला आणि त्यांचा नाश केला. म्हाळसा या नावातच मोठा अर्थ भरला आहे. म्हाळसा मधील म म्हणजे ममत्व आणि माया, ह म्हणजे हर्ष आणि आनंद आणि लसत्व म्हणजे तेज. महासादेवी ही श्रद्धाळू भक्तावर ममता करणारी आहे. ती आनंददायिनी आहे. प्रसन्नता देणारी आहे. ती अलौकिक अशी तेज